एखाद्या गुन्ह्यातला गुन्हेगार जितका दोषी असतो ना, तितकाच त्याला मदत करणारी व्यक्ती सुद्धा दोषी असते. हे मी का म्हणतोय? कारण मोठेगावकर जरी आत्ता अडकला असला तरी सुद्धा त्याला मदत करणारे आणि त्याच्याकडनं पेपर खरेदी करणारे पालक सुद्धा आता CBIच्या रडारवर आलेले आहेत. म्हणजे आपला मुलगा डॉक्टर व्हावा, त्याला चांगले मार्क पडावे, यासाठी प्रयत्न करणं काही चुकीचं नाहीये. पण हे करत असताना चुकीच्या मार्गांचा अवलंब करणं, फुटलेला पेपर विकत घेणं हे मात्र निश्चितच चुकीचं आहे आणि तो कायद्याने गुन्हासुद्धा आहे. अशाच पालक आता CBIच्या रडारवर आलेले आहेत. नेमकं काय घडलेलं आहे? CBIने आता कुठे कुठे छापे टाकलेले आहेत आणि कोणाची सगळी चौकशी होतीये हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. नीटच्या पेपरफुटीमधलं प्रकरण आपण रोज बघतोय. रोज नवीन खुलासे येत आहेत. मोठेगावकर आता CBIच्या कस्टडीमध्ये आहे, त्याच्याकडे सुद्धा कसून चौकशी सुरू आहे आणि या सगळ्याच्या लिंक्स शोधायचं काम आता CBIकडनं केलं जात आहे. शिवराज मोठेगावकरचा जेवढा क्लास मोठा होता ना, तेवढेच मोठी त्याची कारनामे सुद्धा आहेत. शिवराज मोठेगावकरचं एक प्रकरण तर आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा मुलगा तो स्वतः 12वीला होता आणि त्याच्या मुलाला सुद्धा त्याला डॉक्टर करायचं आहे. आता अनेक माध्यमांमध्ये बातम्या सुद्धा आल्या आहेत की मोठेगावकरला एक हॉस्पिटल काढायचं होतं. त्या हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा द्यायच्या होत्या, त्याला डॉक्टरसुद्धा करायचा होता आणि मग मुलाला सुद्धा ते हॉस्पिटल चालवायला द्यायचं होतं, असं अनेक माध्यमांमधनं समोर आलेलं आहे. आता त्याचा मुलगा 12वीला होता हे तर स्पष्ट झालेलं आहे. त्याच्या मुलाने नीटची एक्झाम दिली हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. मग आता प्रश्न विचारला जातोय की त्याच्या मुलासाठी त्यांनी हा पेपर फोडला का? याच्या अनुषंगाने सुद्धा आता CBI चौकशी करते आहे. त्याचा मुलगा 12वीला होता, तो परीक्षा होता हे तर मी तुम्हाला सांगितलं. पण त्याच्या मुलासोबत आणखी 3 मुलांची आणि त्याच्या पालकांची चौकशी आता CBIकडनं सुरू करण्यात आलेली आहे. मोठेगावकरच्या क्लासमध्ये जे येणारी 3 मुलं होती, त्यांच्या घराची झाडाझडती आता CBIने घेतलेली आहे आणि त्यांच्या पालकांची सुद्धा CBIने चौकशी केलेली आहे. CBIला संशय आहे की या 3 पालकांच्या खात्यामधनं मोठेगावकर सोबत आर्थिक व्यवहार झालेले, मोठेगावकरच्या खात्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेले आहेत आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांची सुद्धा याच्यामध्ये नोंद आहे आणि त्या नोंदीची सुद्धा आता CBIकडनं चौकशी केली जाते. या 3 विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना CBIने चौकशीसाठी बोलवलं होतं. लातूरमधले हे 3 विद्यार्थी आणि पालक आहेत आणि त्यांच्याकडे तासनतास चौकशी करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीचा व्यवहार करण्यात आला होता, त्यांनी मोठेगावकरकडनं कुठला पेपर विकत घेतला होता का, या सगळ्या अनुषंगाने सुद्धा आता याची चौकशी केली जाते आणि खात्यामध्ये हे व्यवहार कसे झाले, तुम्ही मोठेगावकरला इतकी मोठी रक्कम का दिली, याचा सुद्धा आता तपास आहे तो CBIकडनं केला जातोय. आता हे प्रकरण केवळ लातूर परत राहतं का? तर तसं नाहीये. लातूरच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी हे पेपर गेल्याचं समोर आलेलं आहे. आपण तर राजस्थानमधलं लिंक तर आपण बघितलेली आहे, तिथनंच खरं तर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे. पण ही लिंक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा पोहोचलेली आहे. नांदेडमधल्या सुद्धा एका पालकांची चौकशी CBIकडनं करण्यात आली होती, ज्यांनी या सगळ्या पेपर फुटीसाठी पैसे दिल्याचा CBIला संशय आहे. मोठेगावकरच्या खात्यामध्ये व्यवहार केल्याचा संशय आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा आता CBI चौकशी करते. लातूर झालं, नांदेड झालं, आता विदर्भात सुद्धा याची पाळंमुळं CBIला सापडलेली आहेत. दिल्लीच्या CBIची एक टीम ही विदर्भात येऊन पोहोचली आणि विदर्भातल्या नागपूर आणि चंद्रपूर इथल्या 3 जे उमेदवार आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांची चौकशी आता CBIकडनं सुरू झालेली आहे. त्यांचे नोट्स असतील, त्यांचे फोन्स असतील, लॅपटॉप्स असतील, टॅब्स असतील, याची कसून चौकशी CBIचं पथक करतं आहे. अर्थात कोणालाही अद्याप अटक केलेली नाहीये, पण जवळजवळ 9 ते 10 तास या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये CBIला संशय आहे की या जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा हा नीटचा पेपर विकत घेतला होता किंवा अशा पद्धतीने आर्थिक व्यवहार करून पेपर फोडण्यामध्ये सुद्धा या सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे दिल्लीचं जे पथक आहे ते त्यांच्या घरी पोहोचलेलं आहे. चंद्रपूर आणि नागपूरमधले जे 3 उमेदवार आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे सुद्धा CBIकडनं चौकशी केली जाते. त्यांच्या घराची सुद्धा झाडाझडती घेतली जाते. त्याच्या पालकांची सुद्धा या सगळ्यामध्ये चौकशी केली जाते. जसं मी म्हटलं की अजून अटक जरी झाली नसली तरी सुद्धा CBIला जसे पुरावे मिळतील, त्यांच्या चौकशीअंती ज्या गोष्टी समोर येतील, त्यानंतर पुढची कारवाई सुद्धा CBIकडनं याकडनं केली जाते आहे आणि दिल्लीचं पथक खास करून नागपूरमध्ये आणि चंद्रपूरमध्ये दाखल झालेलं आहे. अर्थात नागपूरच्या CBI पथकाची सुद्धा त्यांनी मदत घेतलेली आहे आणि त्या मदतीअंतर्गत हा सगळा शोध हा CBIकडनं घेतला जातोय. हे झालं
या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि त्यांच्या पालकांच्या बाबतीत. आता या 3 भागांमधले विद्यार्थी आणि पालक तर सीबीआयने शोधलेले आहेत. इतर भागांमधले कुठले पालक विद्यार्थी आहेत का? मोटेगावकरच्या चौकशीमध्ये तो आणखी काही नावं घेत आहेत का? त्याच्यानंतर सीबीआय पुढचा त्यांचा तपास करेल. पण यामध्ये आणखी एक गोष्ट अशी समोर आली आहे ती म्हणजे जे पी.व्ही. कुलकर्णी होते, ज्यांच्याबद्दलच्या स्टोरीज तुम्ही पाहिलेल्या असतील, जे मोटेगावकर याचे काही काळ सहकारी सुद्धा राहिलेले आहेत. जे NTA होतं त्याच्यामध्ये पेपर सेट करण्यामध्ये या कुलकर्णीचा सुद्धा सहभाग होता. तर या कुलकर्णीच्या संपर्कात असलेल्या लातूरमधल्या एक बालरोग तज्ज्ञाची सुद्धा आता सीबीआय चौकशी करते आहे. सीबीआयला संशय आहे की हा बालरोग जो तज्ज्ञ आहे, जो खरं तर फेमस आहे लातूरमध्ये, त्या बालरोग तज्ज्ञाने सुद्धा हा पेपर घेतला होता. त्याने सुद्धा काही लोकांना आर्थिक व्यवहार करून हा पेपर विकल्याचा सुद्धा संशय आहे. त्यामुळे या बालरोग तज्ज्ञाकडे सुद्धा सीबीआय आता चौकशी करते आहे. काल रात्री 9 वाजल्यापासनं काल रात्री संध्याकाळी 5 वाजल्यापासून त्याच्याकडे चौकशी केली जात होती आणि रात्री 9 नंतर सुद्धा ही चौकशी सुरू होती. त्यामुळे चौकशी अंती पोलिसांना सीबीआयला जर काही सापडलं तर कदाचित त्या बालरोग तज्ज्ञाची अटक सुद्धा होऊ शकते. पण सीबीआय कुठलीही गोष्ट आता सोडत नाहीये. जे रडारवर येत आहेत या पेपर फुटीमध्ये जे मोहरे आहेत त्यांच्यापर्यंत ही सीबीआय पोहोचती आहे आणि त्यांनी पेपर फोडलाय का किंवा विकत घेतलाय का याच्याबाबतचा चौकशी सुरू आहे. अर्थात आता नीटची पुन्हा एकदा एक्झाम होणार आहे. NTA ची जी टीम आहे ती पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे. त्याचा चेहरामोहरा बदलण्यात आलेला आहे. सरकारकडनं आता जे सगळे NTAवर जे सगळे प्राध्यापक होते, जे इतर कर्मचारी होते, त्यांची सुद्धा अदलाबदल करण्यात आलेली आहे. त्यामुळे खबरदारी आता केंद्र सरकारकडनं घेतली जाते. दुसरीकडे सीबीआय सुद्धा त्यांचा तपास वेगाने करते आहे. कारण जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय की लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ह्या नीट एक्झाममध्ये होतं आणि हाच जर पेपर फुटला असेल तर या सगळ्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य सुद्धा धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे खबरदारी आता सुद्धा सीबीआयकडनं घेतली जाते आहे. हे झालं आपण कोणाकोणाची चौकशी सुरू आहे. पण यामधले अनेक पॅटर्न्स समोर येतात. आता सीबीआय या मोटेगावकरकडे तपासणी करते आणि त्याच्यामध्ये अनेक खुलासे सुद्धा समोर आले, ज्याच्यामध्ये हे आता समोर आलेलं आहे की मोटेगावकरकडे जेव्हा सुरुवातीला चौकशी केली त्यावेळेस त्याचं म्हणणं होतं की असं त्यांनी कुठलाही पेपर फोडलेला नाहीये. त्याने त्याच्या फोनमधनं जी PDF होती ती डिलीट केली होती आणि तो आविर्भावात सांगत होता की माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. अगदी तुम्ही माझ्याकडे का चौकशी करता असं सगळं सीबीआयला म्हणत होता. पण सीबीआयने त्याचा फोन जप्त केला होता. तो फॉरेन्सिकला पाठवला होता. फॉरेन्सिक टीमनी जेव्हा त्याचा सगळा डेटा रिकवर केला त्यानंतर एक गोष्ट सापडली, ती होती PDF. ती होती पेपरची PDF आणि त्यानंतरच या शिवराज मोटेगावकरचा भांडाफोड करण्यात सीबीआयला यश आलं होतं. पण हा मोटेगावकर काही साधासुद्धा नव्हता. म्हणजे आपल्याला सगळ्या लिंक्स पण शोधाव्या लागतील. म्हणजे जो PV कुलकर्णी जो त्याचा एकेकाळी सहकारी राहिला होता, जो पुण्यामध्ये प्राध्यापक होता, ज्या मांढरे आहेत त्यासुद्धा याच्या संपर्कात होत्या, ज्या मॉडर्न महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होत्या आणि NTA मध्ये सुद्धा त्याचा सहभाग होता. तर या दोघांच्या संपर्कात हा मोटेगावकर होता आणि या दोघांना मोटेगावकरनेच NTA मध्ये नेमलं होतं. हे सुद्धा नेमलं होतं किंवा त्यासाठी प्रयत्न केले होते अशी सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे. आता हे दोघं काय करायचंय तर मांढरे आहेत या बघतो की जे प्राणीशास्त्र याचा पेपर फोडायचा आणि जो कुलकर्णी आहे तो केमिस्ट्रीचा पेपर फोडायचा. हे दोघेही NTA मध्ये होते. अर्थात तिथे काही त्यांना PDF काढणं किंवा प्रिंटआउट काढणं शक्य नव्हतं. पण NTAच्या बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर हे सगळे दोघंही ते पेपर लक्षात ठेवायचे, प्रश्न लक्षात ठेवायचे आणि त्यानंतर एका कागदावर ते उतरवून काढायचे आणि उतरवून काढल्यानंतर तो कागद आहे तो सर्क्युलेट केला जायचा. तो मोटेगावकरपर्यंत सर्क्युलेट केला जायचा आणि मग मोटेगावकर याची PDF तयार करून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत होता. हे सगळं आता तपासातनं समोर आलेलं आहे. आता हे सगळे आरोपी तर पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे, सीबीआयच्या कस्टडीमध्ये आहे, त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. पण जसं आपण म्हणतोय की केवळ हे पेपर फोडणारी लोकच नाहीत किंवा हे मोठे मोहरेच नाहीत. ज्यांनी कुणी हा पेपर विकत घेतलेला आहे, ज्यांनी कुणी आर्थिक व्यवहार या मोटेगावकरशी केलेले आहेत, त्यांची सुद्धा आता सीबीआयकडनं चौकशी केली जाते. त्यामुळे मी जसं सुरुवातीला म्हटलं, गुन्हेगार तर गुन्हेगार आहेच आहे, पण गुन्हेगाराला मदत करणारा सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलेला आहे. तो सुद्धा सर्वात मोठा गुन्हेगार आहे आणि त्यामुळे या सगळ्या पालकांची सुद्धा आता सीबीआयकडनं चौकशी केली जाते. आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की या पालकांपैकी कोणाला अरेस्ट केली जाती आहे का, त्यांनी सुद्धा हा पेपर इतर कोणाकडेपर्यंत पाठवलाय का आणि ह्या लिंक्स कुठपर्यंत जात आहेत हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. मुंबई तकवर आम्ही तुम्हाला नीट प्रकरणातले सगळे अपडेट, सगळे डिटेल्स वेळोवेळी देत आहोत. त्याच्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा करत आहोत. त्यामुळे मुंबई तकला तुम्ही जर नवीन असाल तर मुंबई तक सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेटसुद्धा मिळतील. धन्यवाद.